हे बघा, इथे एक पाण्याची टाकी आहे. म्हणजे चारी बाजूला तिन्ही बाजूला समुद्र असून पण इथे गोड्या पाण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय असायची. वर्षभर चालेल एवढं, पुरेल एवढं, अशी महाराजांची तल्लख बुद्धी होती. अजिबात कम्पेअर करू शकत नाही आपण. हे बघा, तिन्ही बाजूला समुद्र आहे, पूर्ण खारा समुद्र आहे. तरी पण ह्या किल्ल्यावरती तुम्हाला गोड्या पाण्याचा साठा भेटणार. हे बघा, इथे एक चुन्याचा घाण आहे. हे बघा, इथे खाली इथे जे गड्यांच्या बांधणीसाठी वगैरे जे, हे बघा, गड्यांच्या बांधणीसाठी हे जे वापरलं जातं ना, चुना सिमेंट वगैरे मिक्स करून, त्यावेळी सिमेंट नव्हते, त्या चुना वगैरे वापरायचे. तेवढी या घाण्यामध्ये त्यांचं मिश्रण करायचे आणि मग ते ह्यांच्या बांधणीसाठी वापरायचे. हे जे दिसतंय त्यावेळी सिमेंट वगैरे नव्हतं, त्यामुळे हे लोक बघा हे असे स्वतः मिश्रण करून वापरायचे बांधणीसाठी. चुन्याचं गाणं, चुन्याचं गाणं हे जेव्हा बांधणीसाठी होई हे बांधकाम करायचे ना, त्याला जे वापरायचे ना, तिथे मिश्रण करायचे त्याचं, चेचून वगैरे आपण खलबत्ता कसं वापरतो त्या टाईपमध्ये काम करायचं इथे. ओके, हा एक बुरुज आहे, तुटका बुरुज. तुटका बुरुज बहुतेक तुटला आहे, त्याच्यामुळे तुला तुटका बुरुज नाव नसेल, काहीतरी असेल, त्याच्याबद्दल मला नाही माहिती आहे. जाऊया. सगळ्यात हे मला खूप जास्त आवडले, हे बांधकाम. हे खूप चतुर आणि एकदम बोलतात ना, अशी बुद्धी वापरून हे बांधलेलं आहे. तिचं बांधकाम मी बघा, हे बघा, इथे बघा, हे खाली, हे या साईडला, हे या साईडला, हे बघा, इकडे इकडे, म्हणजे अशी तल्लख अशी बुद्धी. म्हणजे शिवाजी महाराजांचा एवढं दूरचा विचार करायचे ना ते, की शत्रू तो विचारही करू शकत नव्हता एवढा. शत्रूला माहीत पण असेल की, शत्रू विचार करत असेल की मी इथे पायथ्याशी पोहोचलो, आता मला कसली भीती नाही. पण शिवाजी महाराज त्यांच्या वरचा विचार करायचे, त्यांच्या पुढे. आणि असं बांधकाम त्यांनी करून घेतले. हा एक शेवटचा बुरुज आहे मोठावाला, आणि हा समुद्राच्या एकदम मध्य भागाच्या इथे लागतो. एकदम शिंदे बुरुज आहे, शिंदे बुरुज नाव त्या बुरुजाचं, शिंदे बुरुज. हे बघा, हा एकदम मधोमध आहे. लाटा बघा, लाटा या समुद्रात येत आहे. तरी पण अजून इतक्या वर्षानंतर हा बुरुज उभीर आहे एकदम. अजून काही झालेलं नाही आहे, काही काही ठिकाणी झालंय, पण अजूनही इतक्या वर्षानंतर बांधकाम सुद्धा असून सुद्धा तर इतकं मजबूत आहे. इतक्या लाटांचा मारा सुचतंय तरी पण अजून खूप खंबीर उभं आहे. असं होतं बांधकाम जुन्या काळाच्या लोकांचे. बुरुज बघा, हा तांग समुद्र. कुठल्या शत्रूची विजाश होती की इथे येऊन तुम्ही हल्ला करून आणि हा तुम्ही किल्ला जिंकू शकता? अजिबात नाही, शक्यच नव्हतं. असे या गडाची किल्ल्याची बांधणी केली होती राजांनी. चला पुढे जाऊया, पटपट जितकं होईल तितकं कव्हर करूया. हे सुंदर हवा लागते इथे. 4 वाजले जातात, अजून खूप फिरायचं आहे. ढगाल झालं इथे बसलो की सुंदर अशी हवा लागतं ना इथे, मन एकदम शांत राहतं, पूर्ण थकवा निघून गेला.
समोर अथांग समुद्र. फिरूया राहायला, तेवढं होईल तेवढं फिरूया. चलो जाऊया पुढे. आणि आता आपण सर्जा बुरुजवरती आहे. सर्जा बुरुज बरेच बुरुज आहेत, मी सगळे कवर नाही करते, मोजके करते, कारण ऑलमोस्ट सगळे बुरुज सेमच आहेत. त्याच्यामुळे हा सर्जा बुरुज आहे. आपण ॲक्च्युली हा संपूर्ण समुद्राचा मध्यभाग आहे, तिकडपासून हा. आणि अजून थोडंसं पुढपर्यंत तेवढापर्यंत सर्व मध्यभाग आहे समुद्राचा. ते लाईट हाऊस आहे वाटतं, म्हणजे त्यावेळी तू नसेल ॲक्च्युली, हे आता मध्ये इकडे ते लावलं असेल दादांना दिसासाठी अंधारामध्ये थोडंसं. आता आमचे सागर आवडते का व्हिडिओ माझा? आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटते. म्हणजे माझ्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर मी करेन आणि अजून चांगला व्हिडिओ बनवेन. सुरुवात केली आहे माझी, आताच नवीन चॅनल आहे माझा. अजून बऱ्याच गोष्टी शिकतो आहे मी, जेवढं होईल तेवढं मी चांगलं करायचा प्रयत्न करतो. तुम्ही सांगा मला काही कमी असतील माझ्या व्हिडिओमध्ये किंवा अजून काही इम्प्रूव्ह करायचं मला नक्की सांगा मला, म्हणजे नक्की चेंजेस करेल. चला पटपट फिरूया. खूप मोठं आहे, मस्त संपूर्ण नाही होणार फिरू, पण जेवढं होईल तेवढं करूया. कवर शिवाजी बुरुज आहे, त्यावेळेस नावं दिलेली होती. चल पुढे जाऊया. पुढे जाऊया. हा एक उंच बुरुज आहे, वरती जाऊया आपण. थकायला झाले मला खूप आता. इथे काय बघूया. अच्छा, हा रस्ता आहे खालच्या बुरुजाला यायला. म्हणजे हा डायरेक्ट कुठे आला आहे, खाली उतरायला गोल फिरून हा एक रस्ता आहे पाठीमागच्या साईडनी. हे बघा इथे करून हा एक इथून खालचा बुरुज आहे. हा 2 नंबर बुरुज आहे, हा 3 नंबर बुरुज आहे. जो मेन दरवाजा आहे इथे, हा इथे समोर मेन दरवाजा आहे, इथे येतो वरतून. ओके, इथे आलो आपण, जिथून स्टार्टिंग केली आपण तिथे आलो मेन दरवाजाची इथे. हे आहे दारूगोळा साठा, दारूगोळ्याचं कोठार आहे. अजूनही तोफेचे गोळे आहेत आतमध्ये, तुम्हाला हे बघा दिसणार नाही एवढं क्लिअर, तरी पण जितकं होईल तितकं आहेत अजून. हा दारूगोळा साठा. आणि हा भुयारी मार्ग तुला बघायचा होता ना. हा इथे भुयारी मार्ग, हा भुयारी मार्ग. कुठे निघतो आपण बघूया. मी पण फर्स्ट टाइम आलो त्यामुळे मलाही माहीत नाही कुठे निघतो आपण बघूया. ओ बुरुजावरतीच निघत असणार. कुठे निघते? हो वा बुरुजच आहे. एक जरा पुढपर्यंत आलाय समुद्रामध्ये, असं एक बुरुज आहे. जास्त पुढे आल्या समुद्रामध्ये. भुयार मार्ग तिथे निघाले. हे बघा सर्व बुरुजांपेक्षा जरा लांबपर्यंत बुरुज हाच आहे. हा
मेन दरवाजा, मुख्य मोठा दरवाजा आहे, तिथे एक छोटा दरवाजा आहे आणि हा सर्वात बाहेर आलेला बुरुज आहे. पुढे हे आहे घोड्यांचा पागा, म्हणजे घोडे इथे बांधायचे स्वामी महाराजांचे, काशीचे पण असते. हा घोड्यांचा पागा, इथे सर्व घोडे बांधायचे, घोडे असायचे संपूर्ण. इतका मोठा होता. पुढे बघूया काय. इथे समोर काहीतरी छोटंसं आहे, काय बघूया. तिथून मगाशी गेलो पण मला दिसलं नाही मगाशी ते काय. इथे काय बघू. भुयारीच मार्ग आहे छोटासा. मगाशी मी इथून गेलो होतो पण मी बघितलं नाही. हा एक बुर्जाचा रस्ता आहे खालचा, 2 नंबर बुर्जाचा. हा वरती 1 नंबर बुर्ज आहे, सगळ्यात वरचा हा 2 नंबर बुर्ज आहे. त्याचा हा रस्ता आहे. बुर्जाला आला म्हणजे तो भुयार मध्य भागातून. बघा पूर्ण वरचं मारलं. पूर्ण बुर्जाला गोल आहे. ते शत्रू जेव्हा येणार ना बाहेरून फिरून तर असे सर्कल घेत ते गोल फिरणार आणि वरतून अटॅक करून त्यांना इथे संपवलं जाणार शत्रूला. हे बघा, तर मला नक्की माहीत नाही पण बहुतेक हा चोळ दरवाजा असावा जो खाली गेला आहे एकदम. तर तिथे घसरगुंडीसारखं रस्ता आहे त्यामुळे खाली जाऊ शकत नाही, घसरलं होईल. मी कन्फर्म सांगू शकत नाही पण असं वाटतं की हा चोळ दरवाजाच असावा जो प्रत्येक किल्ल्यावरती गडांवरती असतो. आणि तिथे बहुतेक एक राहिले ते कवर करूया आणि निघूया आपण. इथे भवानी मंदिर आहे, भवानी मातेचं मंदिर बांधलं आहे छोटंसं. ते त्यावेळी खूप चांगलं असेल, आत्ता थोडं ते खराब आहे. दर्शन घेऊया भवानी आईचं. आई भवानी जय. पुढे जाऊया, पटपट कवर करू. पाण्याचा हौद आहे हा, पिण्याच्या पाण्याचे तलाव. त्यावेळी इतकं मोठं आहे. हे बघा, इथे पाणी साठा असायचा म्हणजे तुमचं वर्ष त्याच्यापेक्षा जास्त दिवस आरामात निघू शकत होते. हे बघा, तिन्ही बाजूला पूर्ण समुद्र आहे तरी पण इतका साठा गोड्या पाण्याचा असायचा इथे त्यावेळी. तर ते साफ वगैरे नाही केले त्यामुळे पाणीसाठा आता नसेल. पुढे जाऊया, पुढे ते धान्याचं कोठार आहे तिथे जाऊया आपण. पिण्याच्या पाण्याचे तलाव पुढे जाऊ. हे आहे धान्याचं कोठार. इतकं घरावर सर्व धान्य खाण्याचं वगैरे होतं ते सर्व इथे स्टोर असायचं. किती मोठं आहे बघा. इथे संपूर्ण धान्याचा साठा असायचा त्या किल्ल्याचा. 1 2 3 तो एक दरवाजा आहे आणि एक विंडो. हा धान्य कोठार. वरती काहीतरी खायच्यावरती ते चेक करूया आणि मग निघूया आपण. ते वरती एक आहे, हे पण धान्य कोठारच आहे बहुतेक. वरती जाऊया. इथे राहायचे लोक बहुतेक असं वाटतं मला.
सगळ्यात घाणेड्या नावं लिहून असे खराब करायचे. ते एक तोफ आहे त्या काळाची जुनी. त्या तोफेचं नाव तिथे त्यांनी लिहिलं होतं, माझ्या आता लक्षात नाही. तिथे जाऊन आपण बघूया काय नाव होतं. जखनीची तोफ, जखनीची तोफ नाव आहे या तोफेचं. हे बघा, असं काय मंडळी. आता 2-2.5 तासामध्ये जितकं मला कवर करता येईल तितकं मी कवर केलं आहे. जेवढं मला इतिहास माहीत होता तितकं मी सांगितलं आहे तुम्हाला. मला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही कधी कोकणामध्ये आलात तर नक्की ह्या विजयदुर्ग किल्ल्याला व्हिजिट करा. खूप मोठं आहे, पण थोडं लवकर या, कारण जेणेकरून तुम्हाला संपूर्ण किल्ला फिरायला भेटेल, त्याची माहिती भेटेल. तिथे गाईड पण आहे. आता मला लेट झालं त्यामुळे मला जरा फास्ट फिरावं लागलं, कारण हा फोर्ट खूप मोठा आहे. त्यामुळे तुमच्याकडे पुरेसा टाईम पाहिजे इथे पूर्ण किल्ला कवर करायसाठी. तर तुम्ही कधी आलात तर नक्की फिरा. तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा. आणि माझा व्हिडिओही तुम्हाला कसा वाटला, मी जे एक्सप्लेन केलं, जे दाखवलं ते तुम्हाला आवडलं नाही आवडलं, काय माझी चूक झाली असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खूप उशीर झाला कारण मी खूप लांब राहतो इथून, थोडं म्हणजे 1-1.5 तास तर मला लागतो इथून जायला. त्यामुळे अंधार पडला तर थोडं रस्ते जंगलाचे आहेत, त्याच्यामुळे मी आता निघतो आहे घरी. तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चलो निघूया. बाय बाय. जय शिवराय.